हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज आहे 2 सप्टेंबर सोमवती अमावस्या तसेच पिठोरी अमावस्या। श्रावण महिन्याचा सगळ्यात शेवटचा दिवस आणि अत्यंत प्रभावशाली अशी सोमवती अमावस्या आज आहे। तर आज आपल्याला आपल्या पितरांची आठवण काढून पितरांसाठी एक साधा सोपा उपाय करायचा आहे। यामुळे तुमच्या घरामधली जी काही इडापिडा असेल, संकट असतील ती टळतील आणि ह्याचा प्रभाव तुम्हाला 24 तासाच्या आत लक्षात येईल, फरक लक्षात येईल। इतका अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला दहीभाताचा आजच्या दिवशी करता येईल। बघा, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये 2 ते 3 उपाय सांगणार आहे। त्यापैकी तुम्हाला कोणता जमेल तो उपाय करा। तिन्ही उपाय केले तरी काही हरकत नाही। दहीभाताचाच उपाय अमावस्याला का करायचा, तर हा प्रश्न आपल्याला पडला असेल। तर दही हे शांत असतं आणि आपल्या पितरांना शांत करण्यासाठी आपण दहीभाताचा वापर करतो। बघा, आपण जेव्हा बांधकाम सुद्धा करतो आपल्या घराचा किंवा आपल्या आपण जिथं घर बांधतो तिथं आपण जेव्हा पाया खणतो, म्हणजे आपण घराची सुरुवात करताना जो पाया खणतो तिथं सुद्धा आपण दहीभात ठेवतो, जेणेकरून आपलं घर हे शांत राहावं। दहीभातामध्ये गारवा आहे आणि म्हणूनच दहीभाताचा नैवेद्य हा आपल्याला उपाय करताना वापरायचा आहे। तर सोमवती अमावस्या अत्यंत प्रभावशाली अशी अमावस्या आहे, वर्षातून एकदाच येते। श्रावण अत्यंत पवित्र महिना आणि ह्या श्रावण महिन्यातला सगळ्यात शेवटचा हा सोमवार आहे, सगळ्यात शेवटचा हा दिवस आहे। आज पिठोरी अमावस्या आहे, आज बैलपोळा आहे। असे अत्यंत विलक्षण योग आजच्या दिवशी जुळून आलेले आहेत। त्यामुळे तुम्ही हा उपाय पितरांसाठी केला तर त्याचा अत्यंत चांगला रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे। सगळ्यात आधी तर सोमवती अमावस्याला आपण सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि काळे तीळ मी तुम्हाला सांगितले होते मागच्या व्हिडिओमध्ये, त्या तुम्ही टाकलेच असतील। त्याच पद्धतीनं आज सोमवारी तुम्ही घराची स्वच्छता करू शकता। अमावस्या आहे, अमावस्याला जितके घरातला तुम्ही कबाड काढाल तितकं तुमचं घर हे पॉझिटिव्ह होतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दहीभाताचा उपाय हा तुम्हाला दिवसभरात कधीही करता येईल, रात्री करता येईल। तर दुपारी 12च्या आत तुम्ही जर का केला हा उपाय तर तो पितरांपर्यंत पोहोचतो। आणि दिवसभरात केला आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याचं विसर्जन करायचं आहे नैवेद्याचं, तर तो कसा करायचा सांगते। पितरांसाठी किंवा दहीभाताचा उपाय जेव्हा आपण अमावस्याला उपाय करण्यासाठी जो दहीभात वापरतो त्यासाठी आपण केवळ मुठभर तांदूळ घ्यायचा आहे। मुठभर तांदळामध्ये 1 वाटीभर तांदूळ भात व्यवस्थित शिजतो आणि हा उपाय करताना तांदूळ धुवायचा नाहीये आणि मीठ न घालता त्याचा आपल्याला वाटीभर भात शिजवून घ्यायचा आहे। त्यावर दही घालायचं आहे, त्यावर थोडंसं हळदी कुंकू वाहिलं तरी चालेल। आणि हा दहीभात आपल्याला 12च्या आधी किंवा शक्य असल्यास 12:30-1 वाजेपर्यंत दुपारी जेव्हा भर ऊन असतं त्यावेळेस आपल्याला घराच्या छतावर, गॅलरीवर, पत्र्यावर जिथेही तुमचा घरामध्ये सज्जा असेल तिथं तुम्ही हा दहीभात आपल्या केळीच्या पानावर किंवा पात्रावळीवर किंवा कागदावर, ताटलीमध्ये कशातही नेऊन ठेवू शकता। पितरांच्या नावानं समर्पित हा आपल्याला नैवेद्य असतो। बघा, प्रत्येक अमावस्याला पितृ आपल्या दारात उभी असतात अशी संकल्पना आपल्या पुराणात आहे की पितरांना फक्त अमावस्यालाच पृथ्वी तलावर येण्याची मुभा असते आणि ते आपले जे पूर्वज पित्र असतात ते आपल्या पुढच्या पिढीकडे जात असतात की आपली आठवण कोण पिढी काढती का। आणि जर का आठवण काढली आपण त्यांची, आपण त्यांना नैवेद्य दिला, आपण त्यांची मनोभावे श्रद्धेनं आठवण काढून सेवा केली तर ते पित्र आपल्याला चांगला शुभ आशीर्वाद देतात। यामुळं घरातल्या कटकटी ह्या निघून जातात। घरामध्ये पती पत्नींचं पटत नाही, मुलांचं पटत नाही, घरामध्ये कायम वाद असतात, आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही, अनेक आजारपण म्हणा किंवा एखादी व्यक्ती घरामधली चिडचिडी असणे, हे असे अत्यंत सगळे जे कठीण प्रकार आहेत ते ह्या उपायानं हळूहळू निघून जाण्यास मदत होते। हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्याला करू शकता, पण प्रत्येक अमावस्याला नाही जमलं तरी ज्या काही मेन अमावस्या आहेत, ज्या महत्त्वाच्या अमावस्या आहेत त्या दिवशी तुम्ही आवर्जून हा उपाय करा। पितरांच्या नावानं आपल्याला हा दहीभात गॅलरीत, छतावर, पत्र्यावर ठेवायचा आहे, टेरेसवर ठेवायचा आहे। पक्षी तो येऊन खाऊन जातील, काही हरकत नाही। आणि समजा पक्ष्यांनी खाल्ला नाही तर दुसऱ्या दिवशी तो आपल्याला एखाद्या झाडाखाली बाहेर घराच्या ठेवायचा आहे, जेणेकरून प्राणी वगैरे खाऊन जातील। तर हा एक उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्याला करू शकता। सोमवती अमावस्याला तर आवर्जून करा। पितरांची आठवण काढणं गरजेचं आहे, तरच पितरांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर राहतो। कारण आपण जिथं राहतो आणि आपण पितरांमुळे आहे, आपल्या त्यांच्यामुळे आपली ही पुढची पिढी अस्तित्वात आहे। त्यामुळे त्यांची आठवण काढणं आपल्याला गरजेचं आहे। अमावस्यालाच काढावी पितरांची आठवण, कारण अमावस्या ही त्यांची तिथी मानली गेली, पितरांची सेवा करण्याची तिथी आहे अमावस्या। दुसरा उपाय म्हणजे आपल्याला
समजा आता घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर तिला आपल्याला समजा पितृदोष काही लागला असेल, आपण असं म्हणतो की पितृदोष असेल किंवा आणखीन काही दोष लागले असतील, तर दही भात मागाशी सांगितल्याप्रमाणे तयार करून घ्यायचं आहे. भातामध्ये मीठ घालायचं नाही आहे, तांदूळ धुवायचा नाही आहे, तेवढाच मूठभर तांदूळ शिजवून घेऊन वेगळा तांदूळ शिजवायचा प्रत्येक उपाय करताना, एकत्र तांदूळ शिजवून प्रत्येक उपाय करायचा नाही आहे. तर आपल्याला जो भात आहे तो दही भात घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये. हातामध्ये कधीही दही भात घ्यायचा नाही आहे उतारा करताना. आणि जी घरातली आजारी व्यक्ती आहे तिच्यावरून 7 वेळा हा दहीभात उतरून आपल्या घराच्या बाहेर टाकायचा आहे. अमावस्येच्या दिवशी दिवसभरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. घरामधल्या आजारी व्यक्तीच्या अंगावरून उतरून हा दहीभात बाहेर टाकून द्यायचा आहे. आणि हा दहीभात आपण कोणासाठी देत असतो, उतरून कोणासाठी टाकत असतो? जे काही आपल्या आजूबाजूला अनेक अतृप्त अशा शक्ती असतात, अतृप्त आत्मे असतात, जीवजंतू असतात, तर आपण त्यांना काही ना काही इजा कधीतरी पोहोचवलेली असते, त्याचे दोष आपल्याला लागतात. म्हणून हा दहीभाताचा उपाय आपल्याला आजारी व्यक्तीवरून उतरून घराच्या बाहेर टाकून द्यायचं आहे, जेणेकरून तिथं हा दहीभात कुत्रं काळं खाईल किंवा कुठलाही एखादा प्राणी खाईल, पक्षी खाईल. आपल्याला घरामध्ये हा भात उतरून टाकायचा आहे, घरामधून आजारी व्यक्तीवरून उतरून टाकायचा आहे. त्यामुळं आपल्याला लगेच फरक जाणून येईल की आजारी व्यक्तीच्या तब्येतीमध्ये सुधारणा होते. बघा, हळूहळू तुम्हाला हा उपाय केल्यानंतर ह्याचा फरक बघायला मिळेल. आणि तिसरा उपाय म्हणजे रात्री हा उपाय तुम्हाला करायचा आहे. पिठोरी अमावस्येच्या दिवशी, सोमवती अमावस्येच्या दिवशी रात्री ते दहीभात शिजवून घ्यायचा आहे. आणि हा दहीभात एखाद्या कागदावर घेऊन आपल्याला आपलं जिथं बाथरूम असतं त्या बाथरूमच्या खिडकीत किंवा बाथरूमचे जो पत्रा असेल तिथं किंवा बाथरूममध्ये कुठलीही जागा असेल जिथं की आपण आंघोळ करतो, सांडपाणी आपल्या घरातलं तिथं जातं, तर तिथं नाल्यावर आपल्याला हा दहीभात ठेवायचा आहे. रात्रभर हा दहीभात तसाच ठेवून द्यायचा आहे. तुम्हाला बाथरूमचा दरवाजा असेल तर तुम्ही लावू शकता, नसेल तर काही हरकत नाही. घरामध्ये 2 बाथरूम असेल आणि ज्या बाथरूमचा तुम्ही वापर करत नसाल तर तिथं हा ठेवू शकता, किंवा वापर करत असाल एकच बाथरूम असेल तर तिथेही ठेवू शकता. कुठल्याही बाथरूममध्ये आपल्याला हा दहीभात ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्या घरातली निगेटिव्हिटी कमी होते. नकारात्मक शक्तींना आपण हा समर्पित करतो. काही ना काही नकारात्मक इडापिडा आपल्या पाठीमागं असते. आपण कधीतरी कोणाचा अपमान केलेला असतो, कोणाला वाईट बोललेला असतो, त्यामुळं आपल्याला हा त्रास भोगावा लागतो. तर आपल्याला त्यामुळं हा उपाय दहीभाताचा करायचा आहे. रात्रभर आपल्याला हा दहीभात जो आहे तो आपल्याला आपल्या बाथरूममध्ये ठेवून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यात उठल्यानंतर आधी, आंघोळीच्या पण आधी आपल्याला हा दहीभात घेऊन उकिरड्यावर टाकून द्यायचं आहे. आणि टाकताना आपल्याला म्हणायचं आहे की आपल्या घरातली इडापिडा टळू दे, असं म्हणत आपल्याला हा दहीभात हा टाकून द्यायचा आहे. घरात येण्याच्या आधी हा दहीभात टाकून उकिरड्यावर आल्यानंतर घरी येण्याच्या आधी आपल्याला आपले पाय धुवायचेत, हातपाय धुवायचेत. त्यानंतर डायरेक्ट तुम्ही आंघोळीला जायचं आहे. आंघोळ केल्यानंतर आपल्या देवघराची पूजा, देवाची पूजा, देवघरासमोर उभं राहून देवांची पूजा झाल्यानंतर देवांना नमस्कार करून आपल्या पाठीमागची इडापिडा टळू दे, काही अनिष्ट होणार असेल तर ते टळू दे, आपल्या पाठीमागचा पितृदोष जाऊ दे, म्हणून आपल्या कुळदेवतेची आठवण काढून तिथं आपल्याला प्रार्थना करायची. या उपायांमुळं नक्कीच तुम्हाला तुमच्या घरामध्ये हे फरक जाणवायला लागेल. आणि जेव्हा आपण जो पहिला उपाय तुम्हाला सांगितला होता की घराच्या छतावर आपल्याला दहीभात ठेवायचा आहे, तो उपाय करताना आपल्याला पितरांचं स्मरण करायचं आहे. तर आपल्याला पितरांची नावं माहीत नसतात, आपल्या पितरांची पिढीची नावं माहीत नसतात, काही माहीत असतात, काही माहीत नसतात. तर आपल्याला ओम पितृदेवताय नमः असा जप करत तुम्ही हा दहीभात ठेवू शकता, जेणेकरून आपल्या पितरांची आठवण आपल्याला होते, आपण त्यांचं स्मरण करतोय असं घडेल. आणि हे उपाय तुम्ही करू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्की इतरांबरोबर शेअर करा. पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर नवीन आले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.